हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे व्हेरिएबल्स इन सी. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की कमेंट्स काय आहे, न्यू लाईन कॅरेक्टर काय आहे, ज्याला आपण एस्केप सिक्वेन्स पण म्हणतो, ज्याने नवीन लाईनमध्ये आपलं एक्झिक्युशन येणार आणि एक लाईन नेक्स्ट लाईनमध्ये तुमचं आउटपुट येईल. असं एका लाईनमध्ये सगळं आउटपुट येणार नाही. एक सुटसुटीत नीट अँड एक फॉर्मॅटेड मध्ये तुमचं आउटपुट दिसणार. सो या व्हिडिओमध्ये व्हेरिएबल्स आपण शिकणार आहे, जे की खूप खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बिकॉज यानंतर तुम्ही यूज करणार आणि ऑलमोस्ट एव्हरी पार्ट ऑफ कोड लाईक तुम्ही जेव्हा कधी तुम्ही कोडिंग करा तर तुम्हाला व्हेरिएबलचा यूज करावा लागेल. कसा काय काय आहे ते आपण शिकू. बट आय होप तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघितला आहे. नसेल बघितलं तर प्लीज बघा आणि ते एक वेळा प्रॅक्टिस करून बघा, नंतरच हे करा. याआधी आपण फक्त प्रिंटएफनी आपण काहीतरी प्रिंट करत होतो आपल्या आउटपुट कन्सोलला. यामध्ये आपण व्हेरिएबलचा यूज करून ते व्हेरिएबल्स प्रिंट करणार. ओके. सो व्हेरिएबल्स तुम्हाला नावानेच कळतं की व्हेरिएबल्स काय आहे. हे तर थेरी आपण बघू. मी आता थेरी वाचेल डिरेक्टली तर तुम्हाला कळणार नाही. पहिले आपण थोडंसं कन्सेप्च्युअली बघू काय आहे काय नाही आणि मग थेरीवरती येऊ. सो व्हेरिएबल. ओके. सो इफ मला दोन याच्यामध्ये डिवाइड केलं, एक आहे व्हेरी आणि एक आहे एबल. समजा मी याला लिहिलं असं एक व्हेरी आणि एक एबल. याचा अर्थ काय होते की असं काहीतरी विच इज एबल टू व्हॅरी. म्हणजे व्हॅरी म्हणजे तुम्ही त्याला चेंज, समथिंग विच कॅन बी चेंज. असं काहीतरी जे तुम्ही चेंज करू शकता. ओके. ते कॉन्स्टंट नाही आहे. एक व्हेरिएबल आहे जो हरवेळेस चेंज होईल. तुम्हाला चेंज करायचं, तुम्ही चेंज करायचं. एकाची व्हॅल्यू 10 आहे, तुम्हाला 20 पाहिजे, तुम्ही 20 करा, 20ची 30 करा. तुम्ही त्याला चेंज करू शकता. सो व्हेरिएबल इज समथिंग विच कॅन चेंज. ओके. ते कॉन्स्टंट राहणार नाही. तुम्हाला समजा पाहिजे असेल तर ते तुम्ही चेंज करू शकता. बघा, एबल टू चेंज, याला तुम्ही असं पण म्हणजे असं लक्षात ठेवू शकता की समथिंग विच इज एबल टू चेंज, जे चेंज होऊ शकणार. तुम्ही आधी तुमचं मॅथ्समध्ये वगैरे तुम्ही कुठले फॉर्म्युले यूज केले असेल, जसं 2πr सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ओके. तर तुम्ही जेव्हा असं करता 2 इंटू पाय इंटू आर. ओके. तर काय 2 कॉन्स्टंट आहे. टू तुम्ही हर वेळेस 2 लिहिता आणि पायची पण व्हॅल्यू काय असतं कॉन्स्टंट, जे तुम्ही 3.14 काय घेता. करेक्ट. ही व्हॅल्यू कधी चेंज होते का? पण ही व्हॅल्यू कधी चेंज होणार. तुम्ही किती पण क्वेश्चन सॉल्व्ह करा, 2 पायची व्हॅल्यू 3.14च तुम्ही ठेवाल. बट रेडियस हे व्हेरिएबलच आहे या केसमध्ये. रेडियस हे काहीतरी जे हरवेळेस तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये वेगळं वेगळं भेटेल. तुम्हाला म्हटलं की अरे 5 रेडियस आहे, तर तुम्ही फॉर्म्युलामध्ये 3.14 इंटू 5 करणार. तेच तुम्हाला म्हटलं की 5 ने 6 आहे, तर तुम्ही त्याला 6 करणार. सो रेडियस एक व्हेरिएबल आहे जो हरवेळेस चेंज होईल. बट पाय काय आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट जरी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहे, बट असं तुम्हाला एक रफली सांगते की व्हेरिएबल जे कधीतरी चेंज होणार, हरवेळेस चेंज होणार, आणि कॉन्स्टंट म्हणजे जे फिक्स आहे व्हॅल्यू, ते चेंज होणार नाही. सो व्हेरिएबल ह्या शब्दाचा अर्थ कळला, समथिंग दॅट कुड चेंज. व्हेरिएबल म्हणजे जे काहीतरी चेंज होऊ शकतं, ते फिक्स नाही आहे. ओके. आता व्हेरिएबलची गरज का पडली, काय आहे व्हेरिएबल, ते आपण थोडं बघू. मी ट्राय करेल तुम्हाला समजवण्याचं की तुम्हाला समजेल. आय होप. ओके. सो लेट्स से की मी तुम्हाला 2 नंबर दिले, एक 10 आणि 20, आणि तुम्हाला म्हटलं की मला सांगा यातला ग्रेटर नंबर कुठला आहे. ओके. मी तुम्हाला म्हटलं की ग्रेटर नंबर कुठला तुम्ही सांगा. तर तुम्ही ऑब्व्हियसली सांगणार की 20 हा ग्रेटर नंबर आहे. बिकॉज तुम्हाला ब्रेन आहे. करेक्ट. तुम्ही एक प्रोसेस करू शकता ब्रेनमध्ये की हा 20 मोठा आहे. तुम्ही इव्हन इफ मी नंबर आता कट सुद्धा केले ना, तरी तुम्हाला लक्षात असणार आहे की अरे हा 10 आणि 20 म्हटलं होतं. सो 20 त्यातला ग्रेटर आहे. तुम्ही मला म्हणाल की 20 हा ग्रेटर नंबर आहे. बट आता हे मला ना प्रोसेस करता मला कोणाला द्यायचं आहे, कम्प्युटरला. मला कम्प्युटर सांगेल की 10 आणि 20 मधला मोठा नंबर कुठला आहे. आपण काय लिहू, त्यासाठी कोड लिहू, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स लिहू. अशी इन्स्ट्रक्शन्स लिहू ज्यांनी कम्प्युटर आपल्याला सांगणार आहे की 20 हा मोठा नंबर आहे. यामध्ये ऑफकोर्स आपण इन्स्ट्रक्शन तसं लिहिणार नाही. हा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट झाला की कुठला नंबर मोठा आहे ते प्रिंट करायचं वगैरे. बट एक्झाम्पल, तुमच्याकडे ब्रेन आहे, मेमरी आहे, म्हणून तुम्ही एक प्रोसेस केला आणि 20 मोठं सांगितलं. पण कम्प्युटरकडे मेमरी असतं बट ब्रेन नाही आहे स्वतःचं. त्याला आपणच सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करतो, त्याच्या अकॉर्डिंग ते प्रोसेस करेल. बट हे मेमरीमध्ये आपल्याला आणणं खूप इम्पॉर्टंट आहे. मेमरीमध्ये 10 आणि 20 यायला पाहिजे ना आधी, तरच तो मेमरीमधलं बघेल की अरे काय व्हॅल्यू आहे, मला कशासोबत कोणती व्हॅल्यू कम्पेअर करायची आहे. सो ती पहिले मेमरीमध्ये येईल. सो ही लेट्स से की ही मेमरी आहे तुमच्या कम्प्युटरची. ओके. आणि मी इथे या ब्लॉकमध्ये 10 स्टोअर केलं आणि या ब्लॉकमध्ये 20 स्टोअर केलं. ओके. 10 आणि 20. लेट्स से की या मेमरीचा ॲड्रेस आहे लेट्स से 1000 आणि या मेमरीचे आहे ॲड्रेस लेट्स से 2000. ओके. आता तुम्ही जेव्हा इथे कोड लिहिणार आहे, हे जे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे, लेट्स से तुम्ही जेव्हा कोड लिहिणार एक प्रॉपर, जे तुमचं इंट
मेन वगैरे जे काही बॉयलर ज्याला तुम्ही बेसिक स्ट्रक्चर म्हणता, एक हा तुमचा कोड इथनं तुम्ही सुरू कराल, इथे एंड कराल, इथे रिटर्न 0. सो जे काही तुम्ही इन्स्ट्रक्शन लिहिणार, तुम्हाला इन्स्ट्रक्शन्समध्ये हे व्हॅल्यू एक्सेस करावं लागेल ना, तुम्हाला सांगावं लागेल की अरे माझ्या 2 व्हॅल्यू आहे आणि मला हे कंपेअर करून वगैरे आउटपुट पाहिजे की कुठला मोठा नंबर आहे काय. तुम्ही याला एक्सेस कसं करणार? तुम्हाला नाही माहिती की मेमरीच्या कोणत्या पार्टमध्ये ही व्हॅल्यू आहे. आता इथे आहे 1000 नेक्स्ट टाईम तुम्ही स्टोअर कराल तर इथे इथे कुठेतरी ती व्हॅल्यू स्टोअर होईल. तुम्हाला नाही माहिती की ती मेमरीमध्ये कुठे आहे. हां, हे माहिती आहे की याचा लेट्स से याचा ॲड्रेस 1000 आहे, याचा ॲड्रेस 2000 आहे, 2000 आहे. बट असं तुम्ही मेमरी ओपन करून फिजिकली तुम्ही मेमरीला चेक करून त्याचा ॲड्रेस नाही माहिती करू शकत. ओके, हा तर खूप सिंपल आहे. कधी-कधी हेक्साडेसिमलमध्ये पण तुमचा ॲड्रेस राहतो. लेट्स से 2B, X असं काहीतरी वेगळ्या-वेगळ्या तुम्ही हे नाही एक्सेस करू शकता. सो तुम्ही काय केलं की जिथे कुठे हे व्हॅल्यू स्टोअर आहे ना, तिथे तुम्ही एक त्या त्या ज्या ॲड्रेसला तुम्ही नाव दिलं लेट्स से A आणि या तुम्ही ह्या ज्या जिथे कुठे 20 स्टोअर आहे तिथे तुम्ही नाव दिलं B. ओके. सो आता तुम्हाला जेव्हा आता ईझी झालंय. तुम्ही तुम्ही Aला एक्सेस कराल तुम्हाला A मध्ये काय मिळणार आहे? 10 मिळेल जिथेची व्हॅल्यू आहे. इफ तुम्ही B कराल तर B मध्ये तुम्हाला 20 ही व्हॅल्यू मिळणार. ओके. सो आता सगळं ईझी झालं की तुम्ही एका मेमरीला एक नाव दिलं. ही जी मेमरीमधला एक पार्ट आहे किंवा ब्लॉक आहे तुम्ही त्याला नाव दिलं B. ओके. सो आता हे जे ए आणि हे जे बी आहे हे नथिंग बट काय आहे तुमचे व्हेरिएबल्स. व्हेरिएबल म्हणजे तुम्ही जे काही तुमच्या मेमरीला एक नाव देणार. ओके. व्हेरिएबल म्हणजे नेम गिवन टू मेमरी लोकेशन. जिथे कुठे तुमचे डेटा स्टोअर आहे तुम्ही तिथे त्या मेमरीला एक नाव देणार. ओके. आणि ते नाव म्हणजे काय आहे तुमचे व्हेरिएबल्स. ओके. मग तुम्ही ए आणि बीचा यूज करा. तुम्हाला समजा ए प्रिंट करा तुम्ही प्रिंट लिहिणार ए. तुम्हाला बी प्रिंट करा तुम्ही प्रिंट लिहिणार बी. असं तुम्ही मग कधी पण ती व्हॅल्यू एक्सेस करू शकता, त्याला चेंज करू शकता, त्याला मॉडिफाय करू शकता. तुम्ही पण त्याच्यावर काही पण घेऊ शकता. बट आता तुमच्याकडे मेमरीमध्ये काय आलं आहे प्रॉपर ते त्या जागेचं एक नाव आलं. जसं तुमचं घर आहे. मला तुमच्या घरी पोहोचायचं आहे. इतकी मोठी पृथ्वी आहे. मी कुठे-कुठे शोधणार की तुमचं घर कुठे आहे? तुमच्या घराला एक ॲड्रेस आहे ना, तुमचा ॲड्रेस भेटला की बरोबर मी तुमच्या घरी येऊ शकणार. करेक्ट. इन द सेम वे मेमरीमध्ये जितक्या काही व्हॅल्यूज आहेत, कुठे-कुठे स्टोअर आहे. मला नाही कळत कुठली व्हॅल्यू कुठे आहे. सो मी त्या त्या मेमरीला, त्या लोकेशनला काय देणार? एक नाव देणार आणि ते नावच काय तुमचं व्हेरिएबल. सो व्हेरिएबल इज नथिंग बट द नेम गिवन टू युअर मेमरी लोकेशन. त्यालाच आपण काय म्हणतो? व्हेरिएबल. थोडंसं आपण थेअरीमध्ये जाऊ. मग बघू बघा. इट होल्ड्स अ व्हॅल्यू दॅट कॅन चेंज व्हाईल प्रोग्राम रन्स. आता हे चेंज कशी होते वगैरे बघू. बट इतकं लक्षात ठेवायचं की व्हेरिएबल अशा व्हॅल्यूज आहे. जसं मी आता 10 स्टोअर केलं तर मी 20 पण करू शकते. आय मीन टू से ज्या ठिकाणी मी आता इथे 10 स्टोअर केलाय ना, थोडा मी रब करते सो दॅट तुम्हाला थोडं क्लिअरली दिसेल. आता इथे मी काय स्टोअर केलं होतं 10 आणि ते 20. ठीक आहे. याचं नाव दिलं ह्या लोकेशनचं A आणि ह्या लोकेशनचं B. लेट्स से की मला 10 नाही पाहिजे. मला इथे काय पाहिजे आता 70. तर मी हे 70 अपडेट करू शकते. असं नाही की हे 10च असेल आणि जेव्हा कधी मला Aची व्हॅल्यू 70 पाहिजे तर नवीन लोकेशन बनेल आणि त्याची Aची व्हॅल्यू असं नाही होणार. इथेच मी याच व्हेरिएबलला मॉडिफाय करू शकते, चेंज करू शकते. त्याचंच ते मीनिंग आहे फर्स्ट लाईनचं की इट होल्ड्स अ व्हॅल्यू दॅट कॅन चेंज व्हाईल प्रोग्राम रन्स. मग बघा हे मेन आहे. अ व्हेरिएबल इज अ नेम गिवन टू अ मेमरी लोकेशन वेअर डेटा इज स्टोर्ड. करेक्ट. एची व्हॅल्यू 10 होती. आपण त्याला लोकेशनला एक नाव दिलं. त्या मेमरी लोकेशनला एक नाव दिलं. त्याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल. द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल कॅन चेंज ड्युरिंग द सेम आहे. किती चेंज होणार? तुम्हाला जे लक्षात राहील पेपरमध्ये तुम्ही ते लिहू शकता. काय करतं ते? इट इज यूज टू स्टोअर. बघितलं की 10 एक व्हॅल्यू होती ती स्टोअर केली आणि मॅनेज व्हॅल्यू ड्युरिंग द मॅनेज म्हणजे काय? तुम्हाला एक्सेस करायचे तुम्ही एक्सेस करू शकता. एक्सेस म्हणजे काय? तुम्हाला ती व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. तुम्हाला त्या व्हॅल्यूचा यूज करायचा आहे. मला 2 नंबर कंपेअर करायचे राहिले तर मी ते व्हॅल्यू यूज करावं लागेल ना मला. सांगावं लागेल की अरे Aची आणि Bची व्हॅल्यू कंपेअर कर. सो तुम्ही ती व्हॅल्यू मॅनेज करू शकता थ्रू व्हेरिएबल्स. आणि याचा सिंटॅक्स कसा आहे किंवा याला लिहायचं कसं, कसं डिक्लेअर करायचं, कसं इनिशियलाइज करायचं हे आपण बघू. ओके. इतकं तर सगळ्यांना कळलं की व्हेरिएबल काय आहे? तुमच्या मेमरीचं नाव. अ नेम गिवन टू युअर मेमरी लोकेशन जिथे तुम्ही तुमची व्हॅल्यू स्टोअर केली आहे. हेच काय आहे? व्हेरिएबल. तर तुम्ही व्हेरिएबलचं नाव काय देऊ शकता, काय नाही. जसं मी A आणि B दिलं तर ABCD पर्यंत द्यायचं का? किंवा असं काहीतरी नाव द्यायचं. लेट्स से ABC असं नाव द्यायचं की फक्त A द्यायचं की 1, 2, 3 काय नाव द्यायचं? हे सगळे रूल्समध्ये आहे की थोडे रूल्स आहेत ते फॉलो करूनच आपण नाव देऊ शकतो. असं नाही की जे मनात आलं ते असं नाही द्यायचं. काही रूल्स आहे ते आपण नंतर बघू. बट त्याआधी आपण बघू की एक व्हेरिएबलला कसं डिक्लेअर किंवा इनिशियलाइज करायचं. ओके. आता लेट्स से की ही माझी मेमरी आहे आणि यामध्ये एक व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू 10 आहे आणि त्याचं नाव काय? त्या मेमरीचं नाव त्या लोकेशनचं नाव जिथे आपलं व्हेरिएबल स्टोअर आहे A. ओके. आता मला
लिहायचं आहे म्हणजे कोडमध्ये की कसं लिहायचं. सो याचा सिंटॅक्स कसा असतो ना, पहिले तुम्हाला लिहायला लागतं डेटा टाइप. डेटा टाइप पण नेक्स्ट अपकमिंग टॉपिक आहे आणि नंतर लिहायचं तुमचं व्हेरिएबलचं नाव. ओके. डेटा टाइप लिहायचं आणि मग व्हेरिएबलचं नाव. तर आता डेटा टाइप या केसमध्ये आपला इंट आहे. ओके. इंट काय आहे सांगेल मी आणि व्हेरिएबलचं नाव काय आहे? ए आहे. ओके. सो तुमचा जो इतका पार्ट आहे, तुम्ही याला काय म्हणणार? डिक्लेरेशन. तुम्ही डिक्लेअर केलं. तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केलं. आता व्हेरिएबलमध्ये कुठली व्हॅल्यू नाहीये. जर समजा मला ही लाईन रीड करायची आहे. कंपायलरला कसं रीड करणार? तो मेमरीमध्ये जाईल. आता मेमरीमध्ये लेट्स काही नाही. मेमरी खाली आहे. फर्स्ट लाईनमध्ये जाईल. तो बघेल की अरे इंट नावाचा डेटा आहे म्हणजे 4 बाइट्स तो इट डिपेंड्स ऑन कंपायलर. हे 4 बाइट वगैरे तुम्हाला सांगेल. बट ए आहे त्याला फक्त ए भेटलं. इथे आपण इज इक्वल टू व्हॅल्यू वगैरे 10-20 काही दिलं नाही. तर तो सिम्पली काय करेल एक ब्लॉक रिझर्व्ह करेल आणि त्याचं नाव देईल ए. ओके. सो इंटिजर काय असतं ना, हे इंटिजर सांगतो की कुठल्या टाइपचा डेटा तुम्ही या ब्लॉकमध्ये स्टोअर करू शकता. जसं आता मी इंट म्हटलं, इंट स्टँड फॉर इंटिजर. तर तुम्ही 10, 20, 30 कुठले पण इंटिजर तुम्ही स्टोअर करू शकता. पण हेच मी म्हटलं की कॅरेक्टर किंवा फ्लोट असे वेगळे आहे. फ्लोट म्हटलं तर मला 10.2 असा मी डेटा स्टोअर करू शकणार. सो वेगळे आहे डेटा टाइप ते तुम्ही नंतर शिकू आपण. पण असं तुम्हाला माहिती पाहिजे ना, तुम्ही कोड करणार आहे तर असंच एकदम ब्लाइंडली पण नाही झालं पाहिजे. इतकं लक्षात ठेवा त्यासाठी की कुठल्या टाइपचा डेटा तुम्ही ह्या तुमच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार. ओके. जसं आता आपण इंटिजर लिहिलं म्हणून आपण इंटिजर टाइपचा डेटा आता इथे स्टोअर करत आहे म्हणजे 10. ओके. म्हणून ते आहे डेटा टाइप. डेटाचा टाइप. ओके. आणि हा काय आहे? ए तुमचा आहे व्हेरिएबल. इतका पार्ट झाला तुमचा डिक्लेरेशनचा. बट आता मला या ए मध्ये व्हॅल्यू द्यायची आहे. ए मध्ये मला व्हॅल्यू असाइन करायची आहे. ए तर खाली आहे ना आता इथे काही आहे का नाही. सो लेट्स से की मी ए ची व्हॅल्यू दिली 10. या लाईनला तुम्ही काय म्हणणार? इनिशियलायझेशन. स्पेलिंग आय डोंट नो. थोडं इकडे तिकडे होईल. इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशनने काय झालं की ए ज्याची व्हॅल्यू पहिले काहीच नव्हती, एम्प्टी होती. या लाईनमध्ये ए ची व्हॅल्यू काही होती का नाही. आता त्या ए ची व्हॅल्यू काय झाली? 10. ओके. ए मध्ये आता 10 व्हॅल्यू आली. सो हे 2 पार्ट मध्ये मी ते डिक्लेअर केलंय. एक तर पहिले डिक्लेअर केलं, नंतर त्याला इनिशियलाइज केलं विथ सम व्हॅल्यू. बट हे तुम्ही एका पार्ट मध्ये पण करू शकता. जसं एका लाईन मध्ये तुम्हाला करायचं तुम्ही एका लाईन मध्ये डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन दोन्ही पण तुम्ही करू शकता. कसं करायचं? सेम. इंट लिहायचं हा तुमचा काय डेटा टाइप. ए म्हणजे तुमच्या व्हेरिएबलचं नाव. बघा हे डेटा टाइप झालं. व्हेरिएबलचं नाव लिहिलं मी आणि इक्वल टू तुम्हाला जे पण काही व्हॅल्यू द्यायचे लेट्स से 100. तर मी 100 एका लाईन मध्ये पण असं दोन्ही म्हणजे ह्या दोन्ही स्टेप मी एका लाईन मध्ये पण करू शकते. ओके. हे कधी करायचं ना, जसं तुम्हाला स्कॅनर समोर शिकणार. तुम्हाला डेटा नाही माहिती, व्हॅल्यू नाही माहिती तुम्हाला काय आहे, तर मला ते फ्युचरमध्ये येणार आहे युजरकडनं. तर फक्त तुम्ही काय करता? डिक्लेअर करून सोडून देता. मग ते नंतर व्हॅल्यू वगैरे असाइन होऊ. अशा केसमध्ये तुम्हाला हे लिहावं लागेल. पण लेट्स तुम्हाला सगळं माहिती आहे व्हॅल्यू काय आहे काय, तर तुम्ही हे एक स्टेप मध्ये पण असं करू शकता. ओके. आय होप तुम्हाला समजलं की व्हेरिएबलला डिक्लेअर आणि इनिशियलाइज कसं करायचं, कोडमध्ये कसं लिहायचं. तर मी ते हाच सिंपल एक लिहिलाय एक्झाम्पल किंवा हे तुमचं स्ट्रक्चर आहे. पहिले डेटा टाइप आणि नंतर व्हेरिएबलचं नाव. हे व्हेरिएबलचं नाव म्हणजे तिथे आपण ए दिलं ना, ते हे नाव आहे आणि व्हॅल्यू म्हणजे 100 आपल्या केसमध्ये. आता एक्झाम्पल बघा, इंट एज इक्वल टू 25. फ्लोट एक डेटा टाइप आहे. प्राइस तुमचं व्हेरिएबल आहे. सो इथे काय आहे? एज आणि प्राइस आर व्हेरिएबल. काय म्हटलंय? एज आणि प्राइस माझं व्हेरिएबल आहे. करेक्ट. तुम्ही समजा आता कंपायलर वरती आपण प्रिंट करून बघू की कसं होतं. सो मी हे काढणार. लेट्स से की मी एक एज नावाचं कुठलं पण आता ए नावाचं व्हेरिएबल होतं आपण एज बघू. ए नावाचं व्हेरिएबल होता त्यातून टाकलं 100. आता मला ही व्हॅल्यू एक्सेस करायची. आता मेमरीमध्ये या लाईनने काय झालं? मेमरीमध्ये एक ब्लॉक क्रिएट झाला. त्या ब्लॉकचं नाव आहे ए आणि त्या ब्लॉकला व्हॅल्यू काय आहे आतमध्ये? 100. आता मला ही लाईन मला ए ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. तर कशी प्रिंट करायची? हे मी सध्या काढते. हे काढते. त्यामध्ये ना फॉर्मॅट स्पेसिफाय यूज होते. हे पण तुम्ही आता लक्षात ठेवा की पर्सेंट का लिहिलंय हे पण तुम्हाला नंतर सांगेल. फक्त तुम्ही कॉमा नंतर मी काय करते ते बघा. कॉमा नंतर मी काय करते? ए ची व्हॅल्यू प्रिंट करत आहे. ओके. या इथे काय होईल ना की ही ए ची व्हॅल्यू प्रिंट होऊन जाणार. हे पर्सेंट डी हे फॉर्मॅट स्पेसिफाय रिप्लेस करतं हे नंतर बघू. पण आता इथे मी 100 लिहित आहे का असं? नाही. मला फक्त सरळ मी एका त्या नावाने त्याला एक्सेस करत आहे. जे मला माहिती आहे की त्याचं नाव ए आहे. मी रन करेल तर 100 व्हॅल्यू आली माझ्याकडे. करेक्ट. इन द सेम वे समजा मी दुसरं कोणते व्हेरिएबल दिलं. लेट्स से इंट एज इक्वल्स टू लेट्स से 50 घेतलं. लेट्स से 50 एज मी घेतली आणि मला आता
काय करायचे, एच व्हॅल्यू प्रिंट करायची. सेम हे पर्सेंट डी काय आहे, डोंट वरी. हळूहळू कन्सेप्ट क्लिअर होतील. तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा, म्हणजे कन्सिस्टंटली एक व्हिडिओ स्किप नका करू. एज असं केलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या लाईन मध्ये काय प्रिंट होणार आहे, एच व्हॅल्यू काय आहे 50. ओके. आणि या लाईन मध्ये काय प्रिंट होईल, एच व्हॅल्यू जे की काय आहे, सॉरी एच व्हॅल्यू आहे 100, जे 100 प्रिंट होईल. आणि एच व्हॅल्यू काय आहे 50. ओके. सो इथे काय होणार, 50 प्रिंट होईल. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की मी इथे कुठलं पण स्लॅश यूज केलं नाही, म्हणजे न्यू लाईन कॅरेक्टर यूज केलं नाहीये. तर काय होणार आहे, 100 आणि 50 मला एका लाईन मध्ये, म्हणजे असं 100 आणि 50, बिकॉज कंपायलर साठी तर ते एकच लाईन आहे. बघा मी समजा रन केलं हे, तर बघा 150 मला एक लाईन मध्ये आलं. जरी तुम्ही वेगळं वेगळं केलं पण त्याला काही नाही, तर हे मग म्हणून मी ते न्यू लाईन कॅरेक्टर जे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये शिकलो एस्केप सिक्वेन्स ते टाकू, तर ते काय होईल, लाईन ब्रेक होईल, म्हणजे न्यू लाईन मध्ये एक्झिक्युशन होईल. आला तर 100 आणि 50. सो मी असं नाही प्रिंट, जसं आपण तुम्ही काय प्रिंट करायचं सरळ 100 काय आहे, म्हणजे डिरेक्ट व्हॅल्यू नाही. आता तुम्ही एक व्हॅरिएबलचा युज करून कुठली तरी व्हॅल्यू प्रिंट करत आहे. ओके. सो आय होप तुम्हाला व्हेरिएबल हा कन्सेप्ट समजला. खूप सोपी आहे, काही नाहीये. रिवाइज करायला गेलं म्हटलं तर व्हेरिएबल काही असं टफ पार्ट नाहीये. पुढे रूल्स आहे, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू आपण. काय आहे की तुमची एक मेमरी असणार आहे. मेमरीमध्ये तुम्हाला जे काही तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करत आहे त्या व्हॅल्यूचं, त्या ऍड्रेसचं, जिथे तुमची जिथे तुमचं डेटा आहे त्या मेमरीला तुम्हाला नाव द्यायचं असेल तर तुम्ही एक व्हॅरिएबलच्या युजनी नाव, इथे मी 20 दिलं तर तुम्ही इथे बी हा तुमचा व्हेरिएबल आहे, ज्याने हे एक्सेस तुम्ही करू शकता. हेच तुम्हाला एक्सेस करायचं असेल तर तुम्हाला ऍड्रेस माहिती करून घ्यायची गरज नाही, बिकॉज ऍड्रेस माहिती करणे रिअली टफ. असं सरळ सरळ तुम्हाला ऍड्रेस नाही करणार कुठे आहे, तर तुम्ही त्या नावाने त्याला एक्सेस करू शकता. तो सरळ तुमचं प्रिंट मध्ये तुम्ही ए लिहिणार, म्हणजे ते एक्सेस मॉडिफायर काढून वगैरे, तर तुम्ही आता ह्या व्हॅल्यूला तुम्ही एक्सेस करू शकत नाही. ओके. सो हेच आहे तुमचं व्हेरिएबल्स इन सी. आय थिंक थोडासा व्हिडिओ मोठा झालाय, बट इट्स ओके, बिकॉज हे सगळं सांगणं मला इम्पॉर्टंट होतं, तर तुम्हाला समजेल. सगळा व्हिडिओ बघा, नोट्सचा स्क्रीनशॉट घेऊन नोट्स पण रीड करा तुम्हाला हे पेपरमध्ये, बिकॉज हे सगळं लिहावं लागेल. आणि पेपरमध्ये एक्झाम्पल लिहायला विसरू नका. तुम्ही एक्झाम्पल लिहिणार तर तुम्हाला तुमचे मार्क्स म्हणजे कट होण्याचे खूप कमी चान्सेस आहेत. ओके. ओके, देन चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय बाय.